वारी सह प्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट जेड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अंबुजा सिमेंट, स्पेशल पार्टनर वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेने समृद्धी, बँकिंग पार्टनर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, मुंबईकरांच्या विश्वासातील बँक मुंबई बँक, असोसिएट स्पॉन्सर डेकोरस, सांभाळे फवारणीच्या पाण्याचे आरोग्य, स्वच्छ दाणेदार झकास चवदार सोनपरी भगर, डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट आणि हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सोलापूर। जवळ आली आषाढी एकादशी, हर्ष अंतरी बाहेरी, वारीत विसरती भक्त साऱ्या व्यथा, गाती मुखी विठूच्या गुणगाथा। विठ्ठल विठ्ठल हरी, रामकृष्ण हरी, माऊली रामकृष्ण हरी। नमस्कार, मी श्रीकांत घुले, झी 24 तासच्या आनंद वारीत आपलं स्वागत। ध्वज पताका टाळ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरनं निघालेले वारकरी आता एकमेकांना घट्ट बिलगून भेटत असतील, कारण आता विठ्ठल भेटीची वेळ जवळ आली आहे। जेव्हा विठुरायाचं दर्शन होईल तेव्हा मात्र सारं विश्व त्याच्यातच दिसेल आणि मग वेळ येईल आपापल्या घरी परतण्याची। त्यामुळे आता वारीचे उरलेले 2 दिवस हे आनंद आणि ऊर्जा द्विगुणित करणारे असतील। या आनंदमय भक्तिमय प्रवासात आपण देखील सहभागी होऊयात अभिनेते संदीप पाठक यांच्या सोबत। नमस्कार, राम राम, जय हरी माऊली। मी संदीप पाठक झी 24 तासच्या आनंदवारी या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता कसं झालंय माहिती का माऊली, आता हळूहळू पंढरपूरच्या दिशेनं दिंड्या निघायला लागल्यात आणि आम्ही टेंभुर्णी थोडं पुढे आलेलो आहोत आणि इथून पंढरपूर आहे ना फक्त 25 किलोमीटर आहे माऊली। आता हळूहळू वारी काळसाकडे चाललेली आहे का नाही। इंद्रायणी ते चंद्रभागा असा प्रवास आहे। आता चंद्रभागेकडे सगळे निघालेले आहेत आणि मग आम्हाला असं कळलं की इथे फार छान दिंडी आहे। मी म्हणलं चला, आणि त्यांचा मुक्काम इथं आहे, विसाव्याला आहे। म्हणलं शूट करायला हरकत नाही, जरा छान अभंग, गवळण, भारूड, भजन, पावली, लेझिम सगळंच आज मस्त मजा करू। नागनाथ महाराजांचा पायी दिंडी सोहळा आहे आणि हे गाव जे आहे ते तालुका करमाळा, श्री क्षेत्र शेटफळ नागोबाचे इथली ही दिंडी आहे। संत जन तैसे तुम्ही जागी, संत जन तैसे तुम्ही जागी, संत जन अवतार तुम्हारे दया करो, अवतार तुम्हारे दया करो, अवतार तुम्हारे दया करो। तर आम्हाला जरा या वारीबद्दल सांगा, वारकरी संप्रदायाबद्दल सांगा आणि कसं काय एवढा जनसागर आणि हे वाढतच चाललंय। आपल्याला असं वाटलं तर तरुण पिढी येईल का ना, अरे तरुण पिढीची संख्या महाराज जास्त आहे। बोला, या सोहळ्याचा जर विचार केला तर जवळजवळ सगळ्यांना संसार दुःखमुळे चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ या ज्ञान तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे प्रपंच बाजूला ठेवून सगळेच पांडुरंग परमात्म्याच्या भजनानंदामध्ये मग्न होऊन जातात। आनंद तेतीचा मुक या शिवाच्या भैर्या ऐकती कानिरे या तुकोबरायांच्याच उक्तीप्रमाणे सगळ्यांना तो आनंद घेण्यासाठी या प्रपंचाचा ओसर व्हावा आणि भगवंताच्या भजनानंदामध्ये तुडून जावं। आपलं काही पाठीमागचं पाप आहे ते भगवंताच्या नामचिंतनानं भस्मसात व्हावं आणि त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप व्हावं। त्याला पावरूपी गुंतले लोचन, चरणी स्थिरावले मन, देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला। वा वा वा, टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत महाराजांसाठी।
भगवंताच्या भजनानंदा जो आनंद आहे तो घरी कधीही मिळत नाहीये. तो आनंद फक्त या वारीमध्येच मिळतो. म्हणून प्रत्येक जीवाची अवस्था त्या वारीमध्ये तन्मय प्रमाण त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप व्हावं. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, आईसा संताचा महिमा झाली बोला याची क्षमा. यातला जो आनंद आहे तो शब्दानं वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे. संतांचं आलिंगन घडावं, जसं लोखंडाला परिसाचा संग व्हावा, संग झाल्याबरोबर त्या क्षणाला त्याचं सोनं होतं, तसं जीवाचं सोनं संतांच्या संगतीमध्ये आणि भगवंतांच्या भजनानंदामध्ये होतं. हा आनंद या वारीत मिळतो. आणि तुमच्या दिंडीचं, तुमचे सगळे गावातले लोक आहेत, वारकरी आहेत, त्याचं जरा वैशिष्ट्य सांगा. आमच्या गावात विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे नागोबाचं शेटफळ. आमच्या गावात जो नाग आहे त्या नागाला विशेष महत्त्व दिलं जातं. कुणीही आमच्या गावात शिवेच्या आतमध्ये त्याला कुणी मारत नाहीये. तो घरात निघू द्या, दारात निघू द्या, कुठेही निघू द्या, त्याला प्रत्येक जण नमस्कार करणार, त्याची पूजा करणार. कुणी बारकं 5 वर्षाचं लेकरू सुद्धा त्याला भिणार नाही. आनंदानं त्याच्याकडे उभा राहतात. आजही नागपंचमीला दिवसभर तो नाग निघतो. बायांच्या मध्ये अशा फडी काढून उभा राहतो. दिवसभर बाया त्या नागाच्या भोवती गाणी म्हणतात. हा आनंद आजही आमच्या गावात बघायला मिळतो. अच्छा, म्हणून शेटफळ नागोबाचे. आणि बरेच लोक आजूबाजूच्या म्हणजे पंचक्रोशीतले लोक त्या दिवशी तुमच्या गावामध्ये येतात. भरपूर येतात. पंचक्रोशीतली भरपूर लोक दिवसभर यात्रा भरली. आज जशी पंढरपूरची यात्रा आहे त्याच पद्धतीनं नागपंचमी दिवशी आमच्या गावामध्ये भरपूर लोक पंचक्रोशीतली येतात. बघितलं आपण किती नशीबवान आहेत. आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झालाय, ज्या महाराष्ट्राला वारीची परंपरा आहे, वारकरी संप्रदाय, आणि त्याच्यात आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. आणि अशी जी छोटी छोटी गावं आहेत त्याला एक वेगळा इतिहास आहे, परंपरा आहे. आणि ती परंपरा तुम्ही सगळ्यांनी जोपासण्याचं काम केलेलं आहे माऊली. मंडळी, शेटफळ नागोबाचे, तालुका करमाळा इथले वारकरी आहेत. आणि त्यांच्या सोबत ही तरुण पिढी आहे त्या गावची, ज्यांना पांडुरंग विठ्ठल भेटीचं ध्यान लागलंय, येड लागलंय. तर तुमची काय भावना आहे, तुम्हाला कसं वाटतं? आम्ही सलग म्हणजे तिसरी वारी. तर आम्हाला म्हणजे पहिल्या वर्षी ज्यावेळेस आलो त्यावेळेस म्हणजे असं म्हणजे रमून गेलो ह्याच्यात की रमून गेलो की म्हणजे पुढच्या वेळेस मी आणि 2-3 जणांना घेऊन हा आनंद देईल किंवा दाखवल म्हणजे माझ्यातर्फे. आणि इथं येऊन प्रत्येकाला जेवण वाढणं, हे करणं, म्हणजे एक सेवा करणं, सेवाभाव करणं, ह्यात खूप आनंद आहे. आणि हा आनंद म्हणजे कायम इथून पुढं टिकून ठेवू. खूपच आनंद झाला. आणि असंच पुढच्या पिढीला म्हणजे माझ्यासोबत अजून 2-3 जणांना मी घेऊन इच्छितो. आणि ही परंपरा जी आपली महाराष्ट्राची पारंपरिक आहे हे टिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. वा 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 वा. नाही, आणि कसं आहे, तुमच्या गावचं तुम्ही भूषण आहेत ना. उगं कुठेही बसून गप्पा हाणण्यापेक्षा तुम्ही वारीमध्ये आलायत, सेवाभाव देताय. आणि तुमच्या गावातल्या सिनियर मंडळींना वाटत असेल ना अभिमान की हे पोरं उभे राहतायत, आहे का नाही तात्या? कसं वाटायलंय? लय भारी वाटतंय. या वाटतंय का दरवर्षी? दरवर्षी बघ बरं, लगीन झाल्यावर सुद्धा येशील का रे? लावलं तरी येईल ना. वा. आणि माझं लक्ष त्या काकांकडे चाललंय, आजोबांकडे चाललंय. नाही, तुमचा चेहरा मी मगासपासून तुमच्याकडेच बघायलो. काय मला काही येत नाही. नाही, तुम्हाला हे बघा, तुमच्याकडं अनुभवाचं सगळं आहे, ज्ञान, माहिती. त्याच्यामुळे तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही वय किती माऊली? 93. सॉरी तोल गेला माझा. अयो 93 वय. अगा माय, 93व्या वर्षी मी जर जगलो समजा तर असा
बेड रिडन आणि इथं टीव्ही लावलाय आणि इकडं वारी बघन मी. चलत येणं काय शक्य आहे आपल्याला. पाऊंड खेळतात अजून ते. हा तुम्ही आता पाऊंड खेळताना बघा त्यांना. हो ना. मग कमवून कुठून येते एवढी एनर्जी? कुठून येते एवढी एनर्जी? माऊलीच्या शब्दात. माऊलीच्या शब्दामुळे. हे मन होईल समाधान, मन होईल समाधान, समाधान मुळे निवतील तान, डोळे निवतील तान, डोळे निवतील तान. होईल समाधान, डोळे निवतील तान, डोळे निवतील तान, डोळे निवतील तान. संत म्हणता होतील भेटी, हे प्रेमे नाचो वाळवंटे, प्रेमे नाचो वाळवंटे, डोळे निवातील डोळे निवातील डोळे निवातील बोला. जय माऊली. मंडळी, करमाळा तालुका, श्री क्षेत्र शेटफळ नागोबाचे या गावातल्या सगळ्या माऊली आहेत, महिला आहेत आणि इथे या ताई आहेत. त्या म्हणल्या मी एक फर्स्ट क्लास मस्तपैकी अभंग म्हणून दाखविणार आहे. म्हणलं आम्हाला तर ऐकायचं आहे, आमच्या प्रेक्षकांना ऐकायचं आहे. मस्त खणखणीत जोरदार आवाजात होऊन जाऊ द्या. सुरू. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. तुळशी माळ घालून निघाला कधी नाही कुठले टाळ, तुळशी माळ घालून निघाला कधी नाही कुठले टाळ. पंढरीला नाही गेले चुकून एक वेळ, पंढरीला नाही गेले चुकून एक वेळ. देवाऱ्यातले देव माझ्या ज्याने केला प्रतिपाळ, चरणाची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला. विठ्ठल तो आला मला भेटण्याला, विठ्ठल तो आला मला भेटण्याला, विठ्ठल तो आला मला भेटण्याला. कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी,
जान यारे जग जेठी. माझं सारखं लक्ष तुमच्याकडं चाललंय माहिती का. म्हणजे बघा ना, आज म्हणजे असे खूप कमी तुमच्यासारख्या आजी उरल्यात की हे बघा हातामध्ये बघा, हे आमच्या महाराष्ट्राला दाखवा. आहा, हिरवा चुडा आहे का नाही. ठसठशीत कुंकू, हिंदू संस्कृती, हिरवा चुडा. आजी कसं वाटायला तुला या वारीमध्ये, वारी करताना कितवी वारी? 30 वाऱ्या झाल्यात आमच्या मालकाच्या माझ्या. 30 वाऱ्या झाल्यात. आणि एवढा आनंद वाटतो. वारी निघाली की महिनाभर काही सुचत नाही, असं हुरहुर वाटे माझ्या जीवा, कधी भेटायची केशवा असं वाटतं. आणि आम्ही दोघा संकट असतो, आमचं मालक मी, काहीच अडचण येत नाही आम्हाला. 30 वर्ष वारी करताय म्हणजे विठ्ठल रखुमाईच भेटले मला आज. हो ना, खरंच ना. आणि मी इथं येण्याच्या आधी आमच्या सगळ्या मित्रांना वगैरे सांगलो, 6 वाऱ्या केल्या. गाडीत असा बाहेर येऊन 6 वाऱ्या. इथं आल्यावर तुम्ही विकेटच काढली माझी. 30 वाऱ्या करीत राह. 64 वय. तेच म्हणलं, माझी 6 म्हणजे अजून मला किती वाऱ्या करायच्या? 24 वाऱ्या करायच्या. वय वर्ष 48 आहे. नाही शक्य. अजून फार फार तर 10 वर थांबितो. आता 4-5 करतो थांबितो. 30 वाऱ्या एवढं तल्लीन होऊन आणि कमून करावं असं वाटतं. का करावीशी वाटते दरवर्षी वारी? असं घरी थांबूच वाटत नाही. वारी आली की आळंदीची वारी आली, आळंदीला जावं वाटतं. आळंदीच्या 15 झाल्यात, एक तप झाले आळंदीचं पंढरपूरचं. 3 मनक्याची झिजय तरी वारीला जावं वाटतं. कवा एकदा पंढरपूरला जातो दर्शन घेतो. होऊन जाऊ दे एखादा आता दानका. हा, काय भारूड म्हणा, काही म्हणा, तुम्हाला जे येतं ते म्हणा. कारभारी वेगळंच निघायचं, आपल्या दोघाला किती लागायचं. कारभारी वेगळंच निघायचं, आपल्या दोघाला किती लागायचं. हो रे हो, वेगळं निघून आले गहू, साधू संत घातले जेऊ. कारभारी वेगळंच निघायचं, आपल्या दोघाला किती लागायचं. कारभारी वेगळंच निघायचं, आपल्या दोघाला किती लागायचं. हो रे हो रे हो, वेगळं निघून आणल्या भेंड्या, जीव घातल्या साधू संतांच्या दिंड्या. कारभारी वेगळंच निघायचं, आपल्या दोघाला किती लागायचं. कारभारी वेगळंच निघायचं, आपल्या दोघाला किती लागायचं. हो एका जनार्दनी वेगळं निघा, आमच्या दोघांचा संसार बघा. कारभारी वेगळंच निघायचं, आपल्या दोघाला किती लागायचं. कारभारी वेगळंच निघायचं, आपल्या दोघाला किती लागायचं. वा वा. मग मी माझ्या बायकोला म्हणायचं असेल तर अगं कारभारीन म्हणावं लागेल ना. अगं कारभारीन वेगळंच निघायचं, आपल्या दोघाला किती लागायचं. माझ्या कारभारणीचं नाव कल्पना आहे. अगं कल्पना. हा, अगं कल्पना वेगळंच लागायचं, आपल्या दोघाला किती लागायचं. कारण वारी झाल्यावर मला घरी जायचंय. बायकोला खुश करावं लागेल ना. तिचं नाव टीव्हीवर घेतल्यावर तिलाही बरं वाटत. मंडळी, पंढरपूर जवळ येत चाललंय, अगदी काही किलोमीटर. आणि आम्ही आनंदवारी या कार्यक्रमातून तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पंढरपुरात घेऊन जाणार आहोत. आणि घर बसल्या तुम्हाला पंढरपूर दर्शन आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही करणार आहोत. माऊली, चला चला, उत्साह वाढत चाललेला आहे. कसं वाटायलंय? अगं पंढरपूर आला, जवळ जवळ येत चाललाय का? खूप छान वाटलं, खूप छान. आम्ही जसं आमच्या माहेराला चाललो, 2 महिन्यापासून आमची तयारी झाली पंढरपूरला जायला. माहेरा चाललो? माहेरी चाललो आम्ही, सासरवरून माहेरी चाललो. मनात पांडुरंगाच्या भेटीची आस असते. मनात पांडुरंगाच्या भेटीची आस असते मनात. त्याच्यामुळे 20 तास कधी जाते कळत नाही.
यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल राग. धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी थांबलात आणि एक छान गवळण म्हणलीत, गाडी थांबविली आणि तुम्ही थांबलात त्याबद्दल धन्यवाद. हे असे दृश्य वारीमध्येच आहेत. चला चला पंढरपूरच्या दिशेनं हळू 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 एक पाऊल पुढं. आनंदवारी सह प्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट जेड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अंबुजा सिमेंट. स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेने समृद्धी. बँकिंग पार्टनर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, मुंबईकरांच्या विश्वासातील बँक मुंबई बँक. असोसिएट स्पॉन्सर डेकोरस. सांभाळे फवारणीच्या पाण्याचे आरोग्य. स्वच्छ दाणेदार झकास चवदार सोनपरी भगर. डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट आणि हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सोलापूर.